चल. पाम प्रिंट छान दिसतात ना सई आपले. इनफॅक्ट ही रूमच खूप छान दिसते सई. इट्स रिअली कोझी. आता तू चूज केलेले कर्टन्स लागले ना की अजून छान दिसेल. बरं खाली चलायचं का? खूप काम बाकी अजून. थांब 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 सई. रिचा काय बोलत होती डाऊनस्टेअर्स? ते लक्ष्मीची पावलं वगैरे वगैरे. व्हॉट्स रॉंग विथ यू सई? लक्ष्मी बोलला की तू ब्लश करते. काय कनेक्शन आहे याचं? अरे असं काही नाहीये. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवी, गॉडेस ऑफ प्रॉस्पेरिटी. दॅट आय नो. ते दिवाळीच्या वेळेला आपण वर्शिप करतो ती गॉडेस लक्ष्मी ना. हो. हा पण त्याचं आणि मग ब्लश करायचं काय कनेक्शन आहे? अरे ते सई यू हॅव टू टेल मी. ब्लश का केलं मग तू? नवी नवरी जेव्हा तिच्या नवऱ्याच्या घरी पहिल्यांदा येते लग्नानंतर, तेव्हा तिची पावलं अशी कुंकवात ठेवून घरात उमटवली जातात. त्याला लक्ष्मीची पावलं म्हणतात. कारण घरात येणारी नवीन सून लक्ष्मीच्या रूपाने येते असं मानतात. म्हणजे तू माझ्या घरामध्ये एका नवीन नवरी सारखी आलीस, एका ब्राईड सारखी, असं रिचाला बोलायचं होतं, राईट? हे सई बोल ना, am I right? भाई वहिनी एवढी लाजत का होती रे? भाई काय बोलतोय मी? काय बोल? भाई वहिनीला क्रिसमस पार्टी बद्दल बोलला की नाही? नाही बोललो अजून. काय अजून नाही बोलला? कधी सांगणार आहेस? सांगतो मी, सांगतो. यू डू वन थिंग. आपल्या फ्रेंड्स आहेत ना, त्यांना सगळ्यांना कटव. ते गेले की सांगतो. भाई पण लवकर सांगा. सांगतो आजच सांग. सांगतो बोल ना. वेळ नाही आपल्याकडे. सांगतो. कसं कन्व्हिन्स करू साईला? एक वीट, 2 वीट, 3 वीट, 4 वीट, 5 वीट. अच्छा, पडदा 5वीत आहे. अरे इयत्ता कसल्या मोजतोयस? काय रे, ही कुठली नवीन पद्धत तुझी पडद्याची माप घेण्याची? आप्पा, ही आपली जुनी भारतीय पद्धत आहे. हो का? अरे वा, मग ही पद्धत योग्यच आहे. हो. आणि आप्पा, जिथे जिथे शक्य असेल तिथे मी आपली भारतीय पद्धतच वापरतो. वा 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 वा. अरे आज तुझ्यासारख्या तरुणांची देशाला गरज आहे. हो. बरं आप्पा, आता हे मोजमाप करून झालंय. बर. आणि ना आप्पा, आज माझा उपवास आहे. बर. आणि उपवासाच्या दिवशी मी ध्यानाला बसतो. हो का? हा. ठीक आहे, मग तू घरी गेलास तरी चालेल. तुझ्या घरीच जाऊन तू ध्यानाला बस. आणि हो, त्या माणसाला सांग बरं का, हे पडदे लवकरात लवकर शिवून दे म्हणून. हो. सांगतो मी, पण मी ध्यानाला इथेच बसतो ना. ते काय ना आप्पा, काहीही झालं तरी मी ध्यानाची वेळ चुकवत नाही. हो का? हो. बरं बस तू बस. हा बसतो. आणि आप्पा ऐका ना, ध्यान झाल्यावर मला काहीतरी उपवासाचं चालेल. म्हणजे आजीला सांगता का तसं? साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचं थालीपीठ पण चालेल. आणि ते झाल्यावर ताक किंवा सरबत. हा. अरे 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 हे असे पदार्थ हे उपवासाच्या दिवशी कोणी खातं का? अशाने उपवास होत नाही. उपवासाच्या दिवशी नेहमी फळं खायची असतात. काय माहिती का, आमच्याकडे रोज असा फळांचा ढीग लागलेला असतो. पण आज आमच्या घरात एकही फळ शिल्लक नाहीये रे. नाही तर तुला दिलं असतं मी. तू असं कर, तू तुझ्या घरी जाऊन खा फळ. ठीक आहे. काय नाही ते ध्यानाला बसतो. बस. चालू दे तुझं, मी आलोच. हो आप्पा, तुम्ही कुठे जाऊ नाही शकत.
अरे बाबा, आप्पा आता या खोलीत आहे ना ध्यानासाठी पवित्र तरंग निर्माण झाले आहेत. आणि जर तुम्ही खोली सोडून गेलात तर हे पवित्र तरंग विचलित होतील. मग होऊन दे ना, त्या तरंगांना विचलित होऊ देत जरा. नाही हो आप्पा, जर तरंग विचलित झाले तर घरातल्यांना भयानक आजारपण येतं. हो, त्यामुळे तुम्ही इकडेच बसा, कुठेच जाऊ नका माझं ध्यान होईपर्यंत. काय रे, हे तुला कोणी सांगितलं? म्हणजे तरंग विचलित होतात वगैरे? कुर्डेवाडीला आमचे महाराज आहेत, गुंडेश्वर पाताळधुंडी महाराज, त्यांनी सांगितलं. हो, ते एकदा असं ध्यानाला बसलेले असताना त्यांच्या एक खोली सोडून गेली तर तिला लगेच तिला लगेच हृदयविकाराचा झटका आला. अरे बापरे. हो का? हो. नाही नाही, हे बघ, एक काम कर, तुझं ध्यान चालू दे. हा, मी आहे, इथंच आहे मी. कोण आहेत हे गुंडेश्वर पाताळधुंडी महाराज? साई, लिव्ह दॅट असाइड. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. काय रे? मी जे बोलीन ते थोडं तुला वेगळं वाटू शकतं, बट त्यामध्ये वेगळं काही नाही. वेगळं वाटेल म्हणजे मला नाही कळलं नचिकेत, काय झालंय? बस अरे बस बस, प्लीज सेट, प्लीज. सो मी माझ्या घराचं रेनोव्हेशन मुद्दाम क्रिसमस आणि न्यू इयरच्या आधी केलं, बिकॉज मला हे दोन्ही फेस्टिवल्स इथे सेलिब्रेट करायचे आहेत तुझ्यासोबत. अरे पण आतापर्यंत हे सण मी साजरे नाही केले. इट्स ऑल राईट, यावर्षी कर. अरे असं काय करतोय नचिकेत? आमच्या घरी फक्त भारतीय संस्कृतीशी संबंधित सण साजरे करतात आणि हे तुला माहिती आहे. आय नो दॅट साई, बट इथे इंडियामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी न्यू इयर सेलिब्रेट करतात, बाकी कंट्रीजमध्ये 31st. इट्स नॉट अ बिग डील. आणि इंडियामध्ये दिवाळी आहे, इथे क्रिसमस आहे, आणि इंडियामध्ये सुद्धा क्रिसमस सेलिब्रेट करतात ना. हो, त्या सणाबद्दल मला आदर आहेच, पण आतापर्यंत क्रिसमस हा कधी साजरा नाही केला रे. दॅट्स वाय आय एम सेइंग यावर्षी कर. लुक, माझ्या घरी क्रिसमस पण सेलिब्रेट होतं आणि दिवाळी पण. सो दिस इयर मला इथे क्रिसमस सेलिब्रेशन करायचं आहे, बट इफ यू डोंट कम ते सेलिब्रेशन नाही होणार. Why are you thinking so much, Sai? Look, आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स सगळे एकत्र येतात तेव्हा वी फील हॅपी, राईट? मग ते का एकत्र येतात, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. आर यू गेटिंग मी? हो रे, पण काय साई? लुक साई, छोट्या गोष्टीसाठी एवढं थिंक नको करू. नचिकेत, माझ्या घरासाठी ही छोटी गोष्ट नाहीये. साई, या सगळ्यामध्ये कंट्री, कल्चर, रिलिजन हे नाही आणलं पाहिजे आपण. There is no reason for celebration, and if there is only one reason: happiness. हो. So येशील ना घरी पार्टीला? नाही. What? So that means मी एवढा वेळ जे बोललो ते मी वेडा म्हणून बोललो. अरे नाही रे, आप्पांना नाही आवडणार हे. परत आप्पा, च्या तत्वात नाही बसत नचिकेत हे सगळं. अजून किती दिवस सांगणार आहे तुम्हाला हे त्यांचे तत्व, प्रिन्सिपल्स वगैरे वगैरे? तुझी आयडेंटिटी आहे की नाही? Look, Sai, I'm trying to convince you. I'm trying to request कि तू प्लीज ये. प्लीज ट्राय तरी कर. प्लीज. सई, अगं ए सई, अगं काय झालंय? आजी, मी करते ना ते. राहू दे, करते मी. कसला एवढा विचार करतेस? आजी, आज नाताळ आहे, क्रिसमस. हो, अगं त्या लाल टोप्या घालून नाचतात म्हणे ना सगळे. आणि कोण तो सांता क्लॉज, तो म्हणे येऊन सगळ्यांना भेटवस्तू देतो, सगळे केक खातात. किती मज्जा नाही? आजी,
हा आपला सण आहे की पाश्चात्य? सण म्हणजे काय सांग? आनंद. आणि आनंद अगदी सगळ्यांना होतो, त्यामुळे हे आपलं ते त्यांचं असं काही नसतं ग. पण आजी, हा सण पाश्चात्य पद्धतीने साजरा करतात ना? हो, पण तेही चांगलंच असतं की. म्हणजे हा सण आपण साजरा करू शकतो का नाही? आपल्या देशात तर आपण सगळे सण अगदी थाटात साजरे करतो. सगळ्यांनी एकत्र येणं, त्यानिमित्त गप्पा मारणं, हसणं, खिदळणं हे महत्वाचं ग. बाकी सगळं दुय्यम आहे अगदी. हो. ह्या सगळ्यात देश, भाषा, धर्म वगैरे काही आणू नये. आणि आपल्या देशात सगळे सण साजरे केले जातात की नाही, तेच तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. हो, ते तर आहेच. सगळ्यांनी एकत्र येणं महत्वाचं ग. मग निमित्त कोणतं का असे ना. पण हे सगळं आपल्यातच. हा म्हणजे? अगं, तुझ्या आप्पांसमोर हे सगळं बोलायची काही सोय आहे का? त्यांचं म्हणजे आपलं तेच चांगलं. झापड्या लावूनच बघायचं असतं ना सगळ्या जगाकडे. काय करू? खरंच जाऊ का नचिकेतच्या क्रिसमस पार्टीला की नको जाऊ? आज तुझ्या घराचं काम पूर्ण होणार आहे म्हणे. येस, फायनली. बघ ना, इतके दिवस लागले. मला वाटलं होतं की तू ताजमहाल बांधतोयस का काय. त्याच्यासाठी मुमताज पाहिजे आप्पा. हो, ते तर आहेच म्हणा. काय आता तुझ्या घराचं काम पूर्ण झाल्यामुळे आमच्या सईला जरा घरात लक्ष देता येईल. नाहीतर सारखी तिकडेच असायची ना. ती नाही येणार त्याच वाईट वाटतं. म्हणजे नाही म्हणजे माझं इंटिरियरचं काम झालं ना आता. सो द हाऊस इज लुकिंग ग्रेट. तेवढं छान घर मला एकट्याला मेंटेन करायचं, सो थोडं वाईट वाटतं. अरे आता तू एकटाच तिथे राहतोयस म्हणल्यानंतर एकट्यालाच करायला लागणार ना. या घराचं काम झालं, आता पुढची योजना काय? योजना? नाही म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू? मला कळलं नाही आप्पा. आयुष्यात काहीतरी करायचं ठरवलेलं असेलच ना तू. नाही, त्याचं एवढं काही नाही ठरवलं अजून मी. काय माहितीये का, आयुष्यात डोळ्यापुढे कुठलं तरी ध्येय असावं. आपल्याला चांगलं काहीतरी करता येईल अशी जिद्द हवी. आणि या दोन्हीच्या जोडीला प्रयत्न करायची इच्छाशक्ती सुद्धा हवी. हो, बरोबर आहे. प्रयत्न जर कमी पडले ना तर सहज एखादी समोर दिसणारी गोष्ट सुद्धा अशी हातातनं निसटून जाते. आपण कुठेही कमी पडणार नाही याची आपण खात्री करून घ्यायला हवी. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक आयडिया आप्पा. थँक्यू सो मच. खूप छान आयडिया दिली तुम्ही. म्हणजे नाही, तू कशाबद्दल बोलतोय? पडदे लावून झाले. तुम्ही चेक करा, बघा आवडतात का. हं? मी एक कॉल करून येतो. हॅलो. मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊन ऐक. बरं, मला विचारल्याशिवाय कोणीही कुठेही वस्तू ठेवायच्या नाहीयेत. दिगंबर, हे तुझ्यासाठी आहे. फक्त त्याच्यासाठीच नाही, सगळ्यांसाठीच. कारण प्रत्येक वस्तूची मी एक विशिष्ट जागा ठरवली आहे. ती वस्तू तिथेच गेली पाहिजे. हो. हा? सई, हा. हे कुठे ठेवू? ते तिथे वर लाव. हा. आई, ये. सावकाश रे. चलो. लागलं? ये. ह्या भारी आहे. सई, याची कोणती जागा डिसाईड केली आहेस? हे बघ, हे इथे लाव. पहिल्या हा, याच्यात? इथे ठेव. पहिल्या हा. याच्यात. हा. सई, हा? हे कुठे ठेवायचं? अरे ते टेबलवरच राहू दे तिथे. अच्छा, टेबलवर? हो हो, तिथेच राहू दे. सई, ही फ्रेम कुठे लावू? ही इथे लाव. इथे. इकडे? हा. हा. हे
नीट कर काम. Hey, wait. अरे हाय. एक मिनिट. हो. साई मॅडम, हे कुठे ठेवू? हा. अरे पिडू नका रे मला तुम्ही सगळे. तुम्हाला ना जिथे ठेवायचे तिथे ठेवा, मी नंतर ठेवेन मला जसं हवं तसं. Alright. सई ऐक ना, जरा माझ्यासोबत बाहेर चल ना. बाहेर कशासाठी? अगं मला काम आहे तुझ्याकडे. अगं पण आता कसलं काम आहे रिचा तुला? अगं चल ना जरा. हे काय 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 काम काय काय बोलायचंय? देख ते ना थोडं पर्सनल आहे. अच्छा पर्सनल आहे. हा. पण काय बोलायचं सांग ना मला पण. देख तुला पर्सनलचा अर्थ कळतो का? सई चल ना जरा प्लीज. एक एक काम करा, तुम्ही बोला, आम्ही कान बंद करून घेतो. हे कान बंद करा रे. ए डिक्स, त्या वेड्यासारखा वागतो तू. असेल त्यांचं काहीतरी पर्सनल, बोलू दे त्यांना. सई चल ना प्लीज. ऐक ना रिचा, आपण नंतर बोलायचं का? बघ इथे किती पसारा पडला. ह्यांना नाही कळणार कुठे काय लावायचंय. माझी गरज लागेल इथे. सई ऍक्च्युली इट्स बिट अर्जंट आहे. प्लीज पण मी काय म्हणते. साई साई जा ना, तुम्ही बोलून घ्या. हा चल ना. इट्स ओके, मी मॅनेज करतो. जा तुम्ही. आल मॅनेज. चल. अगं रिचा बोल ना, काय बोलायचंय? बोलायचंय. हा बोलायचंय मला. थांब बोलते. मग अशी चक्रा का मारतेस? सई मला ना तुझी ऍडवाइस हवी आहे. अगं मग विचार ना, वेळ का वाया घालवतेस? तू पहिले इथे बस. अगं नाही विचार लवकर. अगं नाही पहिले बस तू. अगं बस. सई कसं विचारू ना तेच कळत नाहीये मला. अगं असं काय करतेस? लहानपणापासून आपण मैत्रिणी होत. विचार बिंदास. हा. मला ना ऍक्च्युली कन्फ्युजन झालंय ग. कशाबद्दल? मी माझ्या घरातल्या प्लांट्सला गांडूळ खत घालू की केमिकल खत? काय तू हे विचारण्यासाठी मला बाहेर घेऊन आलीस? तिच्या डोकं ठिकाणावर आहे का ग तुझं? ए सई प्लीज अगं सांग ना यार. माझ्या घराच्या गार्डन्सच्या प्लांट्सला ना फुलच येत नाहीये, त्यामुळे मला कळतच नाही मी कोणतं खत यूज करू. अगं रिचा मला नाही कळत त्यातलं काही. ए सई प्लीज यार, तुझ्याशिवाय मला दुसरं कोण सांगणार आहे हे? रिचा अगं खत कसं बनवतात यावर मी प्रबंध नाही लिहिलाय. काहीतरीच काय विचारतेस मला? मग तू नेटवर सर्च करून सांग मला. हे तूही करू शकतेस ना? मला का ओढतेस मध्ये? कारण तू परफेक्ट सर्च करून सांगशील ना मला. अगं मला नाही जमणार ते. अगं रिचा काहीतरी सर्च कर ना तू. प्लीज ना यार सई सांग ना प्लीज प्लीज प्लीज. अय्या आई, हे बघा ना साड्या किती छान आहेत आणि 40% सवलत सुद्धा आहे. ऐक हे पण आपल्या घरी काही उपयोग नाही ग या सवलतींचा. का असं का म्हणताय? अगं मागच्या वेळी 80% सवलतीत साड्या मिळत होत्या. काय सांगता? मग किती साड्या घेतल्या? डोंबल माझं. अगं सवलतीनंतर त्या साडीची किंमत 1000 रुपये होत होती ना. यांना ती महाग वाटली. अय्या काहीतरीच काय. 1000 रुपयात काय मिळतो हल्ली? हो ना, पण यांना महाग वाटली ना. आलेच. अहो दूरध्वनी येणार आहे का कोणाचा? हो, त्या वैद्यांचा. अय्या ते मुळव्यात झाले वैद्य का अप्पा? हो. नमस्कार. हां, केतकरांचं घर का? हो, मी आप्पा केतकरच बोलतोय. हां, मी परदेशी. परदेशी? तुम्ही इथे दूरध्वनी करायचं धाडस कसं काय केलं? काय? हे बघा, परदेशी वस्तू आम्ही वापरत नाही. परदेशी संस्कृतीला आमचा ठाम विरोध आहे. इतकंच काय, तर परदेशी माणसाचा आवाजही आम्ही कधी ऐकत नाही. अहो, तुमच्या दुकानात मी फोन केला, तिथे लागत नाही म्हणून मी इथे गेला. आमचं दुकान? हे बघा, आमचं दुकान नाहीये. हो, पण माझ्याकडे हाच नंबर आहे. नाही, ते केतकर वेगळे. परत इथे दूरध्वनी करायची चूक करू नका. ठेवा. परदेशी माणसांचे दूरध्वनी यायला लागले तिथं. मूर्ख कुठचे. सई अशी हसू नकोस यार.
हसू नाही तर काय करू? तुला कळतंय का तू कशी वागतेस? अगं प्रश्न पडला मला, मी तुला फ्रँकली विचारलं, त्यात काय एवढं? हा म्हणजे तुला आधी गांडूळ खत बद्दल प्रश्न पडला आणि आता तुला पोपट पाळू की कुत्रा हे कळत नाहीये. अगं आहे आता कन्फ्युजन, त्याला मी काय करू? आणि बेस्ट फ्रेंडला नाही विचारणार तर आणखी कोणाला विचारणार आहे मी? एक काम कर, तू कुत्रा पाळ. का ग? अगं कुत्री खूप प्रेमळ असतात ग आणि आपल्या घराचं रक्षण करतात आणि मलाही कुत्री खूप आवडतात. हा आणि कुत्री खरंच खूप जीव लावतात ग. तुला पाळायचं असेल ना तर तू कुत्राच पाळ. हा कारण कसं अगं झालं काम. कसलं काम? अगं म्हणजे ते पोपट का कुत्रा आपण ते सगळं उद्या सकाळी डिसाईड करू. चल आता. अगं रिचा, अगं ऐक.